डेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। बाबुळगाव तहसील कार्यालयावर निष्ठुर निर्दयी अत्याचारी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विविध मागण्यांसाठी सरकारची प्रेतयात्रा काढून जनआक्रोश मोर्चा। बाबुळगाव येथे दिनांक 27 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर निष्ठुर निर्दयी अत्याचारी, महागाई, शेतकरी, बेरोजगारांना गाजर दाखवणाऱ्या धोकेबाज, खोकेबाज सरकारच्या विरोधात सरकारची प्रेतयात्रा काढून महाविकास आघाडीचा बैलबंड्या आणून जनआक्रोश मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार बाबुळगाव यांच्या मार्फत देण्यात आले। बाबुळगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, लहान मोठे व्यापारी, आदिवासी बांधव तसेच सुशिक्षित बेरोजगारांचा तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय देशमुख, प्राध्यापक वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री संध्याताई सवालाके, प्रदेशाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी प्रफुल्ल भाऊ मानकर, जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी प्रवीण देशमुख, राजेंद्र गायकवाड, वर्षाताई निकम, किशोर इंगले, मोहन बनकर, अध्यक्ष भारतीय काँग्रेस बाबुळगाव तालुका, प्रशांत वानखेडे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, गजानन पांडे, तालुका प्रमुख शिवसेना उभाटा, मुकेश देशमुख, कार्याध्यक्ष भारतीय काँग्रेस बाबुळगाव तालुका, भारत पुराणे शहर अध्यक्ष बाबुळगाव, सचिन मोटोडे शहर प्रमुख शिवसेना उभाटा, कृष्णा ठाकरे शहर अध्यक्ष युवक भारतीय काँग्रेस, झहीर खान शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, अशोक खारफळकर, भीमसिंग बापू सोळंके, कृष्णा भाऊ कडू, अरविंद वाढणकर, किरण कुमरे, अंकुश मुनेश्वर, संध्याताई बोबडे, अध्यक्षा यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी श्रीकांत कापसे, मनमोहन भुयर, राजूभाऊ पांडे, राम जगताप, प्रवीणभाऊ खेबले, महेश महानूर, सतीश ठाकरे यांच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या जन आक्रोश मोर्चाला राळेगाव तालुक्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, लहान मोठे व्यापारी, सुशिक्षित, बेरोजगार, आदिवासी बांधव, खास करून महिलांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन निष्ठुर, निर्दयी, अत्याचारी, धोकेबाज, खोकेबाज, महागाई, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित, बेरोजगारांना गाजर दाखवणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढून आक्रोश व्यक्त केला होता। यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन भाजप सरकारविरुद्ध त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। मंत्री वसंतरावजी पुढच्या जर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर, तुम्ही आज मुद्दा पाहिला आक्रोश मोठा, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मागील 10 वर्षापासून आमच्या भारतीय समाज माणसाने, भारतीय जनतेने आदरणीय मोदी साहेबांच्या सरकारला निवडून दिलं, सोन्यासारखे हिऱ्यासारखं मत देऊन त्यांना फिर्याद आणि सत्तेत बसवलं। आमच्या लोकांची अपेक्षा होती की आम्हाला महागाई कमी झाली पाहिजे, स्वस्त दराने अन्न, वस्त्र, निवारा आम्हाला मिळाला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा होती। अत्यंत हायली क्वालिफाईड आमचे तरुण जे आहे, एमएससी, पीएचडी, नेट, सेट, IAS, IAS, MPSC, UPSC झालेले आमचे तरुण, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, त्या नोकऱ्या मिळाल्या नाही। 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणून त्या नोकऱ्या दिल्या नाही। आमच्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वामीनाथन समिती शिफारशी लागू करू तेही त्यांनी कबूल केलं होतं, ते मात्र झालं नाही। उलट माझ्या कापसाचे भाव पाडले, हजारो टन गाठी आयात केल्या, लाखो टन आमचं डाळ आयात केली, शेतकरी शेतमालाचे भाव पाडले, शेतकरी हैराण झाला। 24 तास मेहनत करतो, टाके गुटके बिंदू, नद्या नाल्यांची टक्कर देतो, तरी मात्र त्या शेतकऱ्यांच्या माल घ्यावं लागणाऱ्या वस्तू प्रचंड महाग आहे। शेतकऱ्यांच्या वस्तू मात्र अत्यंत स्वस्त आहे, त्या कमी दरात विकल्या जातात आणि मग शेतकऱ्यांना झालेली कोंडी, मजुरांना न मिळाली मजुरी आणि बेरोजगार एकीकडे भक्कत आहे। सगळ्यात जास्त आत्महत्या इथे वाढत आहे, दर 3 तासाला माझ्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या वाढत आहे, पत्रकारांना मार जात आहे, महिलांवर अत्याचार होत आहे। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खून जर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल ती माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे। अशावर गुमनगिरी, खून करण्याची प्रवृत्ती, बेरोजगारी वाढवणं, महागाई वाढवणं, सगळ्या लोकांना त्रास देणं, कर्मचाऱ्यांना वापरून घेणं, बचत गटाच्या महिलांना वापर करणं, पोलिसांना त्रास देणं, उद्योजकांना त्रास देणं, त्यांनी कमिशनसाठी खऱ्या कामं थांबवणं, त्या सगळ्या प्रकारच्या अन्यायकारी गोष्टींना खऱ्या अर्थाने आम्ही मूठमाती देण्यासाठी त्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, त्या पत्रकारांना विनंती आहे, आपली सगळ्यांची भावना ती सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे।